हाय काकू, वैशाली वहिनी आहे घरी? अरे हो आहे ना, ये ना ये ना ये. वैशाली, वैशाली, हे पाहुणे आले हो बाई, ये ना इकडे. हे पाय तुझे देर आले देरारी आले. आले काय बापूजी? या ना, येऊ परी, ये बस. वैशाली ताई, तब्येत वगैरे कशी आहे तुमची? छान आहे. हा ना, चांगली आहे ना तब्येत. कशी दिसून राहिली मी? चांगली दिसून राहिली काय? नाही नाही, तब्येत वगैरे चांगली दिसत आहे तुमची. पण वैशाली ताई, तुम्ही वाटत नाही बा प्रेग्नेंट आहे म्हणून. काय बोलतं, खरंच काय? अहो हे साडीच्या यानं पोट लपून जाते माय. असं तसंही जास्त नाही आहे काही निघालं. आई म्हणते असं हे कमरीच्या इकडून राहिलं ना तर पोट दिसत नाही म्हणते जास्त. हो का? अच्छा, मला नाही माहित बा त्यातलं अजून काही. तुलाही माहित पडन हो बाई एखाद्या दिवशी. आता या ना, आता दरवाजातूनच गोष्टी करान काय? इथंच गोष्टी करता आणि इथूनच वापस जाता म्हणता काय बापूजी? आता नाही नाही, येतो ना, अंदर येतो ना. अंदर येतो, बसतो, चहा पाणी करा मग आता मस्त. अंदर तर या पहिले, बसा तर खरी. तुम्ही बसा, चहा घ्या, सगळं तयारच आहे. म्हणजे आम्ही याच्या पहिले चहा मांडून घेतला काय तुम्ही? नाही, चहा कायले मांडला? चहा मांडणारी आहे ना घरात अजून कोणी? अजून कोण आहे चहा मांडणार घरात तुमच्या? मामाजी मांडून राहिले काय? मामाची काय मांडते चहा? हे आहे ना, कविता आहे ना, कविता आली आहे ना. कविता आहे काय? मी तेच म्हणून राहिलो, चहा कोण मांडून राहिलो म्हटलं. तुम्ही बस ना, तू कोण उभी राहतो? उभी राहून पाया नाही दुखत का तुझे? वैशाली ताई, सध्या नाही बसत, मी उभीच राहते. कारण ना आता गाडीवर आली ना तर पायच दुखत आहे माझे, बसून बसून. पण बॅग पण इथेच टाकून दिली यांनी बघा. वैशाली ताई, मी ना ही साडी आणली तुमच्याकरिता. आता तुमची ते डोहाळे जेवण म्हणतात ना त्याला, 7व्या महिन्याला, तर त्यासाठी, त्या कार्यक्रमासाठी आणली मी ही साडी तुमच्यासाठी. तुम्ही घालाला माझी साडी. साडी कायला आणली उभी माझ्यासाठी? मी आता आणणारच होती ना साडी. आईची एकूण असते ना साडी. तसं नाही वैशाली ताई, आईकडूनच नसते, सासूकडून पण असते. पण तुम्हाला तर माहिती, आत्याबाई तर काही करणारच नाही. म्हणून मग मी स्वतःच घेऊन आली. येताना मी म्हटलं माझ्या हातची तरी साडी घालणार म्हटलं वैशाली ताई. आता त्याची नाही बाई मनस्थिती करायची तर आपण कायले म्हणावं द्यायले? जबरदस्ती कायले करा नाही काय? आता माझी कंडिशन तशीच आहे, त्या मोहिनीची तशीच आहे. तिची नाही करत. मला तर वाटते आता काय माहिती तिची आई करते का नाही करत तर तिचा. आता दोघीचा सोबतच आहे ना आमचा. हो, त्यांना फोन नाही लावला का तुम्ही एखादा? नाही ना, 5-6 दिवस झाले मग तिला एक फोनही नाही लावला. त्या दिवशी आला होता तिचा फोन. तिला आठवण आली म्हणजे ते करतेच मला फोन तसाही. हो ना, बघा ना, मला तर त्यांनी एखादा कॉल पण नाही केला आणि मी पण नाही केला त्यांना. मी करून बघणार पण त्यांना. हो तर तिला काय माहित तू घरी आहे म्हणून. आता मला त्या दिवशी बापूजीने सांगितलं म्हणून मला माहित झालं, नाही तर मला काय माहित होतं तर. नाही, जसं तुम्हाला माहित झालं तसं त्यांना पण तर माहित झालंच असेल ना. भाऊजींनी सांगितलं नसेल का त्यांना परी आली म्हणून इथे? काही माहित नाही गड्या मला. तिनं काही सांगितलं नाही तर सांगितलं असतं तिनं. बरं आता बाईला काय सांगितलं मग? आता बाईने विचारलं नाही का कुठं चालले काय चालले म्हणून? काय बापूजी का मारली चाट मग? वहिनी, तुम्हाला तर माहित आहे चाट मारण्यात एक नंबर आहे म्हणून आपण, नाही काय? अरे आई म्हणे कुठं चालले, ऐन वेळेवर आली विचाराले. आता ती पोरगी आली होती निकी, तर ही तिला काम समजावून सांगून राहिली होती, आम्ही येत नाही बा एक दिवस, तर तू करजो, सगळं सांभाळून घेजो. आई आली ना तिकून, आई विचारे कुठं चालले काय चालले. मग आईला जर असं सांगितलं असतं तर आईनं अजून फरतोडे फोडले असते त्याले. पण कायले बापूजी खोटंच कायले बोलावं? सांगून द्याव खरं खरं. इथं चाललो बा. ते खोटं बोलण्यापेक्षा एक खरं बोललं पुरत नाही काय? तसं नाही आहे वहिनी, जिथं खरं बोलायला लागते तिथं बोलायला लागते. जिथं लोक खरं बोलून समजत नाही तिथं खोटंही बोलायला लागते ना. मग बोललो खोटं, सांगितलं आईले शेगावले चाललो म्हटलं. गजानन महाराजले म्हटलं मला माफ करून देजा म्हटलं बा, कारण का खोटं बोललो म्हटलं तुमच्या नावावर. देवाला माहिती आहे चांगल्या कामासाठी खोटं बोललं तर काही फरक नाही पडत. नाही ना, पण खोटं बोलायलाच नव्हतं पाहिजे, सांगायला पाहिजे होतं का वैशाली वहिनीनं बोलावलं तर चाललो बा आम्ही अधिक महिना करायसाठी. आता कोण करणार आहे बा परीचा अधिक महिना? तर वहिनीनं म्हटलं ये म्हणून, असं सांगून द्यायचं होतं. काय म्हटलं असतं त्यानं? काही नाही म्हटलं असतं. त्यावेळेस जे सुचलं ना वहिनी ते बोलून दिलं, आता जे तोंडात आलं ते आता जाऊ द्या लागन. आणि मग इकडून गेल्यावर जर त्यानं म्हटलं प्रसाद द्या म्हणून, तर मग काय द्याल? हावच्या माय बिन ह्या तर विचारच नाही केला. म्हणून तर खरीच आई गेला म्हणून तू तिथं तर कैस नाही आणलं काय म्हणून. तर आता एक काम करा, तुम्ही इथं राहा मस्त आता 2-3 दिवस. आणि इथून झालं का आता तुम्ही नाहीतरी कुठे गेले नाही तर दोघं जण शेगावले दर्शनाला चालले जा. म्हणजे खोटंही बोलणं होत नाही आणि दर्शनही होते आणि प्रसादही आणणं होते. आमच्यासाठी आण जा आणि घरच्यासाठी आण जा. नाही नाही वहिनी, 2-3 दिवस नाही राहत काही. आज रात्रभर राहतो आम्ही, उद्या चाललोच होतो. तसंही रात्रभर राहण्यासाठी आलो होतो. असं कसं? मी पहिलेच बोली केली होती परीसोबत 2-3 दिवस राहीन म्हणून. ताई नाही म्हणतात नाही, यांची ड्युटी आहे ना. यांनी आजच तर चाट मारली, गेले नाही ड्युटीवर. आता असं त्यांनी सांगितलं ना तुम्हाला की चाट मारण्यात एक नंबर आहे म्हणून ते. ते तर आहेच म्हणा. आणि नाही तर मग असं करा ना, इले सोडून द्या 2-3 दिवस इथं, तुम्ही चालले जा. आणि घरी काय सांगू? घरी मी काय सांगितलं ना तुम्हाला. आता असं सांगू का इले शेगावात नेऊन सोडलं म्हणून? असं सांगून देतो नाही काय की नाही, हरपली म्हणून नाही तर परी शेगावात. बघितलं ना ताई, बघा मला हारवायला कसे बघत आहे. म्हणजे मला हारून टाकलं की मग बरं आहे, मोकळे होऊन जातात. बरं जाऊ दे, तू चल बरं, हातपाय गीतपाय धुई जराशी, फ्रेश होय आणि मग चहा घे पे आणि आराम कर थोडा वेळ. नाश्ता बनवायला लावतो मग मी कविताले. काकाजी कुठे गेले तर? काकाजी वावरात गेले ना रे दादारी. आपलं चालू आहे ना आता पेरणीची सोयीस आहे. पाणी एक दिवस आलं मोठं टिमिक आणि बस चट मारली त्यांना. आता काही आलं नाही ते डबल. तसंच राहते ते आता, पाण्याचं येते आपलं आणि बस लोकांना थोडंशी सोडून देते आणि तिथून मग चट मारून देते. तर याले पाहत नाही मग. नाही येईन ना आता जमतम तर मिरूक लागला. आता येईन, आता झालेच पाण्याचे दिवस सुरू. आता येणारच आहे कधी ना कधी. हा ते तर आहेच म्हणा येते,
येणारच आहे. चल परी अंदर. हो ताई येते चला. साडी बदलून घेते, भारी झाली असेल ना अंगावर. एवढी भारीची भारी साडी घालून घेतली. एवढ्या गरमीच्या ना हलक्या पतल्या साड्या घालायला लागते हो. ताई आता ह्या साड्या ना सगळ्या पडून होत्या. आता मी एक 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 सगळ्या साड्या घालायला काढल्या. नवीन घेतलेली नाही. ते मागे मी घेतल्या होती ना खूप साऱ्या साड्या, त्यातल्याच आहे. आता एकही साडी नाही घेत मी आता 2-3 वर्ष. आता याच यूज करून घेते सगळ्या. मग नाही तर काय, तर किती चांगल्या चांगल्या महागाच्या साड्या आहे तुझ्याजवळ. आमचं तर मन नाही करत बाई एवढ्या महागाच्या साड्या घ्यायला. आमचं तसं आहे, घेतली 500-1000ची भागवलं. बापा ते आता काय म्हणते 25,000, 10,000, 12,000 हे काय साडीची किंमतच आहे बापा. बापा मग नाही तर काय, तर 2 वर्षाची कमाई म्हटलं पुरी तिनं साडीतच घातली ना वहिनी. आता जर त्या पुऱ्या साड्या इकायला काढतो ना तर 10,000 नाही जात पुऱ्या. आणि घ्यायच्या वेळेस 2-3 लाखाच्या साड्या घेतल्या असं नाही ना. मी तर म्हणतो सेल लावा लागन तर काय माहित त्या साडीचं 100 रुपयात. 100 रुपयात एवढ्या महागाच्या साड्या द्यायला तरी पुरते का तुम्हाला? काही घालू द्या ना तिलेच, आता घालते ते. घालणं म्हणा बापा, कोण म्हणते घालू नको. निदानची तर होईन त्या पैशाचं. बघा हो ताई कसे टोमणे मारतात. आता म्हटलं एवढ्या दिवसात एक पण साडी नाही घेऊन दिली यांनी मला. हा आणि त्या घेऊन दिल्यात. आता मी त्या यूज करत आहे ना तरी पण बोलत आहे मला. राहू दे, माणसाची जात होते बोलतच राहते. ते आदतच असते बोलायची. तू काही म्हण, ते तू चुप राय म्हणशील तरी बोलते, नाही म्हटलं तरी बोलते. त्याच्या इकडे लक्ष द्या लागत जास्त. चल तू तिकडे. तू काही सांगू नको मला आता काय. काय त्या पोट्याला खरं बिघडवायचं कारण तूच आहे काय. तुला म्हटलं होतं नाही टाकू नको त्याला तिकडे शिकायला. इथंच ठेव गावात. माझ्यासोबत राहिलो असताना बरोबर काम करत तर लाईनवर राहिलो असतं म्हटलं. नाही पुण्याला पाठवतो त्याला बाकीच्या पोरी बरोबर. हा इंजिनियर बनते तो, हुशार आहे. काय न बनला ना ते पोरग इंजिनियर. पोरगी घेऊन आला आता. अहो ते इंजिनियर बनला ना तो, आता पहा बरं हुशार झालं ना पोरग. गावात राहून काय केलं असतं त्यानं? गावातले पोरं पहा बरं कसे हिंडून राहिले म्हटलं, कामं नाही धंदे नाही. हा आता तो नोकरीवर लागला तर चांगला नाही वाटून राहिला का तुम्हाला? माझा दिमाग खराब करू नको तू आता. गावातल्या लोकांना काय तोंड दाखवू मी आता? काय म्हणून ते हा पोरग तर म्हणून बस बाया घालून ठेवलं म्हणून. दुसऱ्याची पोरगी आणली म्हणून. स्वतःच्या मनानं लग्न केलं. आई बापाचा विचार नाही केला. नाही म्हणून काय असे चांगली मनानं पोरगी पाहिली असते त्याच्यासाठी. कोण आपण पोरी पाहत नव्हतो का त्याच्यासाठी? हा लग्न करून दिलं तू त्याचं. मग स्वतःच्या मनानं घेऊन आला म्हटलं पोरगी. असं राहते त्याला शिकायला टाकलं तिकडे तर स्वतःच्या मनाचे कारभार करते म्हटलं ते. बाबा आता जाऊ दे, जे झालं ते. नाहीतरी केलं त्याला, नाहीतरी केलं. आता त्याला घेऊन घ्या घरात. एकटाच पोरगा आहे तुम्हाला की 10-5 आहे नाही. आम्ही तर आमच्या घरी चाललो जातो. पण देखभाल करायला उद्या तोच आहे म्हटलं तुमची. त्याला आशा नसती तर आला नसता तो वापस. नाही बाई मोहिनी, माझ्या तोंडाला काढं फासलं म्हटलं त्यानं. गावात काय तोंड दाखवू मी? गावातले लोक मला विचारन का हो तुमच्या पोराचं लग्न झालं काय? लग्न केलं वाटते पोराचं. नाही पोरानं मनानच केलं वाटते. काय उत्तर देऊ मी? आतापर्यंत गावात फिरत होतो मी सांगत माझं पोरगं इंजिनियर आहे, माझं पोरगं इंजिनियर बनायला गेलं. हा आता काय सांगू? बाबा तुम्हाला सांगायची काहीच गरज नाही. लोकांना तसंच माहित होते. आणि लोकांचा विचार करून काय करता तुम्ही? स्वतःचा विचार करायला, स्वतःच्या पोराचा विचार करायला. आईले बोलून राहिले तुम्ही. आज तेव्हा त्या पोराची जिंदगी सुधारली. इकडे गावात काय केलं असतं त्यांना? तुमच्या बरोबर ढोरं चालत फिरला असता काय? नाही तर हे पहा आम्हाला पोरी होय म्हणून जास्त शिकवलं नाही. शिकवलं असतं तर आज आम्ही आमच्या पायावर उभं राहिलो असतो. असं नवऱ्याच्या भरोशावर नाही राहिलो असतो काही. ते बरं झालं बेटा नाही शिकवलं. नाही तर आज त्या पोरासारखंच तुम्ही केलं असतं तर माझ्यावर काही बितली असती. आज म्हटलं मला किती बेकार वाटून राहिलाय. बाबा कोणत्या 4 लोकांचा विचार करता तुम्ही? हा जे लोक आपल्याला विचारतही नाही. तुम्ही एक दिवस जर उपाशी राहा बरं, येते का तुम्हाला जीव घालायला कोणी? कोणीच येत नाही. फक्त महत्वाचा आहे पैसा. आता तू पैसा कमवते नाही एवढा आणि त्याला दुसऱ्याही पोरीसोबत लग्न केलं असेल, दुसऱ्या जातीचंही केलं असेल तरी पहा म्हटलं तो इंजिनियर आहे ना. 10 जण तुमच्या घरी येते म्हटलं, एक नाही आहे आतापर्यंत. 10 जण विचारायला येते म्हटलं आता. कारण का आपल्या गावात पूर्ण तोच एक इंजिनियर बनला बाबा. तोही मोठा. हे मला काही सांगू नका, माझ्या घरात पाहिजे नाही तो. बाबा आता ह्या वयात तुम्हाला अकळणं असं शोभत नाही. काय आता नमती घेतचा थोडीशी. झाला आता गेलं तुमचं अकळाचं वय. आता काय होते तुमच्याकडून काही होत नाही म्हटलं. हा आता पोरगं करण जे करण ते. तुमच्याकडून एवढं घर असतं नाही झालं. एक खोली बांधली आहे फक्त, बाकीचं तर तसंच पडलाय. भंगारचं भंगार. आता तो करण तरी निदान काही ना काही. पोरं तर येतही नाही बाबा गावात. तो आला तरी वापस आला. हा त्याच्या बायकोले पा किती संस्कार आहे का तुमच्या पाया तरी पडली. नाही तर आजकाल म्हटलं शहरातले पोरी कोण कोणाच्या पाया पडते? हा मी नाही ओळखत म्हणते कोणाले. तर नवऱ्याची घेणदे नसते त्याइले. कोणते सासू ना कोणते सासरे. बरोबर बोलते ना मोहिनी, ऐकून घ्या ना. तू तर काही बोलूच नको म्हटलं माझ्यासोबत आता. आई तू राहू दे, तू बोलू नको. जाय बरं तू जाय. ताई आहे ना तिथं उभी मोहित जवळ, तू जाय तिथं. बाबा आता ऐकत नाही का तुम्ही? सांगा बरं तुम्हीच. हा एकटे पडून जाल मग तुम्ही अशानं. म्हणजे तुम्ही सगळेचे सगळे त्याच्याशी करून जाल काय? बाबा विषय त्याच्या इकून व्हायचा नाही आहे. आम्ही तुमच्या इकूनही आहे आणि तोही तुमच्या इकूनच आहे. पण तुम्ही एवढ्याशा गोष्टीसाठी एवढी धरून बसून राहिले. तुम्ही सांगत होता इंजिनियर बनला, नोकरीवर लागला. इथं तर बिन नोकरीवाल्या पोरही नाही केले म्हटलं स्वतःच्या मनानं लग्न. आणि बाबा तुम्ही पाहून कशी पोरगी पाहिली असते त्याच्यासाठी? फक्त घरात रोज स्वयंपाक करणारी. आज म्हटलं त्याने त्याच्या बरोबरीला काम करणारी पोरगी पाहिली म्हटलं. पहा ते कामही करते आणि नोकरी करते. घरात रोज स्वयंपाक करणारी पोरगी म्हटलं. तुमचं केलं असतं नाही केलं असतं काही गॅरंटी नव्हती बाबा. ही पोरगी करते म्हटलं. तिच्या वागण्यावरूनच समजून राहिलं. तिला घरात तर येऊ द्या तुम्ही. ठीक आहे आता तुमची एवढी इच्छाच आहे तर करा मग तुमच्या मनानं. येऊ द्या. माझी साराची सारी इस्टेट बनवून गेली. मला दिली एकटं पाडून. आता लोकांनी काय तोंड दाखवू मी?
हा का माय पुरानं काय केलं म्हणून? काय म्हणते हो मोहिनी? बाबा काय म्हणते? मानले का बस अडूनच बसले आहे अजून? काय बिचारे बाबा आता जुन्या जमान्यातल्या सारखेच वागते. एवढं पाहूनच राहिले बरं जगात, तरी विचार नाही करून राहिले थोडासा. ताई तुला सांग काय, मनातून वरतून बाबाचं अलगच आहे म्हटलं. मनातून हाव आहे त्याचं, पण वरतून त्याला कोणी असं वाटून राहिलं का मला 4 लोक काय म्हणत. काय म्हटलंच त्याला 4 लोक येईन काय म्हटलं तुम्हाला खाऊ घालायला. ते मार्गी मार पडले 4 लोक येईन काय म्हटलं तुमचं करायला. एकही नाही येणार म्हटलं त्या 4 त्याच्यापेक्षा म्हटलं तुमचंच पोरगं तुम्हाला होईल म्हटलं. आम्ही निघणार म्हटलं टाइम पडला तर तुम्ही येऊ द्या म्हटलं त्याला. आता आज जर नाही आला ना तर येतच नाही म्हटलं तो कधीच. तोंड नाही दाखवणार म्हटलं तुम्हाला. हो ना बाई, मी तर बोलली तर मला तर बायावर तर खारच खाते. मला तर म्हणते तू चाललीच जाय म्हणते इथून म्हणते. ते याच्यानं वाया गेलं म्हणते ते पोरकं. वाया गेलं म्हणा मायानं तर सुधारलं म्हणा ते. नाही तर गावात फिरून राहिलं होतं ना. लहानपणी पाहिलं नाही का, लहानपणीच दिसते लेकराचे पाय. सगळे इकडे फिरून राहिलं होतं. अभ्यासात हुशार होतं म्हणून त्याला तिकडे पाठवण्यात आलं. नाही तर इकडेच फिरलं असतं ना, बालगर झालं असतं म्हटलं. मग पाहत नाही का लोकांचे पोरं दारू पिऊन पडून राहिले. काही बापाले म्हटलं उचलून आणायला लागते पोराले. मग याच्यापेक्षा दुःखाची कोणती मोठी गोष्ट आहे का बापाले पोराले उचलून आणायला लागते. ऐकते काय होती या बाप? राग आला म्हणजे त्याला कोणाची ऐकत तो. या मोहिनीने सोय तर समजून सांगितलं ते बरोबर सांगते. आई मग माहीत असंच आहे, 1 नाही तर 2. हा असं काम आहे मायवाला. 1 तर प्रेमानं, नाही तर मग एवढी रागानं बोलली असती की नाही तर बाबासोबत, तर बाबा माझ्यासोबत बोललेच नसते. तर बाबाला माहिती आहे माझा स्वभाव. म्हणून मग बाबानं हो केलं. ठीक आहे घेऊन जा घरात असंच म्हटलं बाबाने डायरेक्ट. इथं तर आपली शिकायची इच्छा होती, आपल्याला शिकायला नाही भेटलं. काही ना काही केलं असतं, स्वतःच्या पायावर उभं राहिलो असतो. इथं आज घर सापाटून राहिलो, स्वयंपाक करू राहिलो घरात, आणि ते पोरगं पायावर उभं झालं. ते आनंद नाही येऊन राहिला त्या गोष्टीचा. एका पोरीसाठी धरून बसले. आणि तुमची पोरगी काय ते पोरगी काय वाटल्या गेली काय? आता इथं गोष्टी करशील का त्याला बोलावता आता अंदर? आई अन्न मग आरतीचं ताटातनं वाढत नाही का तुला सुनीलन पोराले. घेणं त्याला घरात घेणं तुझ्या हातानं. मी नाही जात बाबा अंदर. अजून फालतू मला बोलन. अजून घरात वांदा नाही तर वांदा होऊन जाईल. तू जाय बाई, तू घेऊन ये जाय. कसं आहे तू गेले तर तुला बोलत नाही, पोरायला नाही बोलत बाप, मलाच बोलते निरा. आई तू काही टेन्शन घेऊ नको. नाही पटलं ना बाबाने तर तू माझ्या घरी चालजो. आणि याले दुसऱ्या इकडे मोहितले कुठं रूम करून देऊ बस. या आपलं राजेशजीच्या ओळखीनं देऊ कुठं त्याला रूम करून. राहते तो राहू येईल एकटं काही दिवस. मग नाही तर काय करत पण मी? तो भाड्यानं नाही तर त्याच्याजवळ चालली जाईन राहिले. तो काही ठेवत नाही अशातला भाग थोडी आहे काही. येणार आहे मोहित, बोलाव ना तिले. बस तिथंच थांबा लागते तुम्हाला. अरे मोहित एवढे नाही समजलं तुले. लग्न करणं समजलं, पण पोरीले एवढ्याशा कपड्यावर घेऊन आला. एखादी साडी गिडी तर घालायला लावा लागत होती तिले. नाही साडी तर सलवार सूटच घालायला लावा लागत होता. हो बाई, हे तिकडे तसेच कपडे घालते. तिला साडी घालता तर आली पाहिजे. साडी और सलवार सूट तिच्याजवळ आहे नाही. त्या घेऊन द्यायला पाहिजे होता तिले. नाही साडी घालता येत सलवार सूट घालता येते ना. त्याला कोणतं भार मंत्री, त्याला कोणता नेसत बसा लागते. घातला पॅन्ट, घातलं वरचं टॉप, आणि झालं घातलं ड्रेस. कसं आता गावातून आले तुम्ही तर गावातल्या लोकांना पाहिलं असेल तर म्हटलं नसेल काय का बाबा कोण पोरगी वगैरे ही याच्यासोबत आहे. तुला कोण ओळखत नाही का गावातले लोक? हा ते चुकलंच. ते घ्यायला पाहिजे होतं एखादा सलवार सूट. ठीक आहे आता घेऊन येईन मी तिच्यासाठी. 1-2 सलवार सूट घेऊन येईन तिच्यासाठी. नाही आता सलवार सूट नाही. आता इथं साडीच घालायला लावतील. निदान काही दिवस तरी साडी घालायला लावतील. पण ताई तिला साडी तर घालता आली पाहिजे. आम्ही कायसाठी आम्ही शिकून देतो तिले. सलवार सूटला काय होते तर ते घालू दे ना, म्हणजे तिला कामही करायला सोपं जाईल आणि घालताही येते. कोणाला घालून मागायची गरजही पडणार नाही. चालते रे सलवार सूटही चालते. कोण म्हटलं चालत नाही म्हणून? चालते सगळंच. फक्त म्हटलं बा साडी आता काही दिवस घाल, आम्ही आहे तोपर्यंत. आम्ही गेलो म्हणजे मग कोण शिकवण तिले. बरं ठीक आहे, घालून द्या ना तुम्ही तुमच्या मताला, तुम्हाला जशी वाटते तशी. ठीक आहे ना, आज तिला मी साडी घालून देतो. ते नाव काय आहे? सांग ना, नाव सांग ना तुझ्या. नको तुला बोलता येऊन राहिलं काही तर. जुही. माझं नाव जुही आहे. असं जुही आहे मग. नाही बाई कोणत्या समाजाची आहे बाई तू? काय होते फालतू प्रश्न विचारू राहिली. सपास की बात नको विचारू. तिला आई बाबा अनाथ आहे ते तिलाच माहित नाही. हाव काय? बरं मला नाही माहित होतं बाबा. मला काही नाही करायला लागत म्हणा. समाजाची माझ्याचं मी असंच विचारून राहिली तुले. तुला माहित आहे का बा? नाही आहे का रे? लग्न बिग्न केलं तुम्ही का? बस असंच घेऊन आला तिले पैऊन इकडे. केलं ना ताई, 3 महिने झालं ना लग्न केलं. मॅरेज सर्टिफिकेट आहे ना, दाखवू का तुले? आता घरात आल्यावर दाखवण. इथं कोण उभं ठेवलं दरवाज्यात? एक तर बहिरच राहू दे, नाही तर मग बोलावशील तर अंदर तरी बोलाव. अरे थांब ना रे, 2 मिनिटाची सबुरी नाही का तुले? थांब जरासा तिथंच. आई तूही नाराज आहे का हो? आता पाय बाबू, नाराज तर राहणारच आहे मायबाप. त्या तुझ्या मनाचं केलं म्हटल्यावर. पण आता आम्हाला समजून घ्या लागते हर गोष्टी. पाय ना तुझ्या बाप अंदर जाऊन कसा फुगून बसलाय. जा बाबा बोलायला जरासा. जातो नाही जातो, मला माहिती बाबा मानते मले. आता झाली चूक, आणि चुकीपेक्षा ना आई तिले कोणाचा सहारा नव्हता. इकडे तो पोरगी पाहिलीच असते ना माझ्यासाठी तुम्ही. मग आता मी पाहिलं काय आणि तुम्ही पाहिलं काय सारखंच आहे. आणि आई नोकरीवरही आहे ना, ते असं थोडी आहे रिकामी नाही काही. नोकरीवर आहे. आता आम्ही वर्क फ्रॉम होम करून राहिलो सध्या. तोपर्यंत इकडेच राहतो. जेव्हा जायची गरज पडेल तेव्हा जाईन तिकडे काही दिवसासाठी. बरं बाबा, करा तुमच्या मतानं. काय करताना काय नाही, आम्हाला काय समजते त्याच्यातलं. मोहिनी
घे ना ओवाळ ना त्याले. आपण त्याला ओवाळा लागते, त्याला आईजवळ दे. आई करते तिच्या सोनीला ओवाळते. आई घे ना हे ताट घे ना. बाई पाय डावा पाय ठेव बाई अंदर आणि ये घरात. काहून समजलं नाही का डावा पाय? नाही ना, कशाला म्हणते डावा पाय? काऊन काय झालं? अगं लेफ्ट पाय, लेफ्ट वाला पाय समोर ठेवायचा, नंतर दुसरा पाय ठेवायचा आणि नंतर अंदर जायचं. ठीक आहे ठीक आहे. लेफ्ट वाला ना, ठीक आहे. लेफ्ट पाय ठेवते तू समोर. लेफ्ट राईट. आई नमस्कार करते तुम्हाला वाकून. हो बाई सदा सुखी राय. वाकूनच करत असते हो जुई नमस्कार. जुही आता तू बोल याच्यासोबत. ह्या 2 ताई आहे, हे आई. आता तू याच्यासोबत गोष्टी कर. हा अन काय म्हणते, मी येतो बाबासोबत बोलून आता. मला कुठे सोडून जाता, मी पण येते. जुही सोडून कुठं जात असते? बाहेर. मी घरात चाललो म्हटलं बाबासोबत बोलायसाठी, बाबाला म्हणवासाठी. ओके ओके ठीक आहे ठीक आहे. जा जा. सध्या त्याला बोलायलाच नाही पाहिजे होतं त्याच्या बापासोबत. काय बोलायला लागत होतं? काय करत होते? बसत होते चुपचाप उगे मुगे, आपले आपले कामं करत होते आणि राहत होते. खात पेत तर होतेच ना. आई बोलू दे त्याचं ऐकते ते. आता जराशे गुस्स्यात आहे ते, पण येते जाग्यावर. तू काही एवढं टेन्शन घे, आताच बोललेलं बरं रे. त्याला वाटत असन का पोरगं माझ्याजवळ आलं पाहिजे, मला बोललं पाहिजे, मला काही सांगितलं पाहिजे, असं वाटत असन तर त्याला. का बरं काय झालं? म्हणजे लग्न केल्यानंतर नाराज पण होतात का घरचे लोक? घ्या सांगा येईल नाराज होते का नाही होत म्हणून. बाई तुम्ही स्वतःच्या मतानं लग्न केलं ना. लग्न आई बाबाच्या मनानं करायला लागत असते. तुम्ही स्वतःच्याच मनानं केलं म्हणून नाराज आहे. अच्छा, म्हणजे स्वतःच्या मताने नाही करत का लग्न? स्वतःच्या मतानच करते, पण आई वडिलाची पसंत असते. म्हणजे आई वडील पोरगी दाखवते, पोरग दाखवते, असं असते. मग पसंत करणं नाही करणं आपल्या हाती असते. हो का? नाही, आमच्याकडे असंच करतात ना खूप जण. मी आता जेवढे पाहिले तेवढे असेच बघितले. जातात ते फाईलवर साईन वगैरे करतात आणि बस लग्न होऊन जाते. हो त्याला कोर्ट मॅरेज म्हणते. आमच्या इकडे कोर्ट मॅरेज नाही करत, चांगलं धुमधडाक्यात लग्न करते. का बाई पोरगा हाला वाटते तुमचं नाही? मला दिसलं गड्या. हे पोरगी कोण आहे तुमच्या घरी नवीनच? हे काय? हे बाय भावाची पोरगी आहे ना, भाची आहे माई. असं तरीच तर म्हटलं मी नवीन पोरगी दिसून राहिली म्हटलं. आणि शहरातली वाटते पोरगी नाही? हो शहरातली होय, पुण्यात राहते ते. आणि मग म्हणूनच याच्यासोबत येऊन गेली मोहित सोबत. तरीच म्हटलं बाई याच्यासोबतच दिसली गड्या मले. मॅ म्हटलं हे तर पोरग यायचं होय गड्या. आणि पोरगी कोण आहे म्हटलं याच्यासोबत. मला काय वाटलं पहिले का लग्नच केलं काय म्हटलं तुमच्या पोरानं. होऊ शकते म्हटलं बाई, आजकाल शहरातले पोरं तसेच करते. जाते ना शहरात, तिकडून लग्न करूनच येते. पोरं म्हणा का पोरी म्हणा. म्हणून तर बाईच्या पोट्ट्याला मी पाठवलंच नाही. मस्त आता वावरातलं कामं करून राहिलो. मग लग्न नाही करत काय त्या पोराचं? पोरीस तरी भेटून राहिल्या हो बाई, पोरीस नाही भेटून राहिल्या. पोरीवाले म्हणते नोकरीवाला पोरग द्या म्हणते. आता कुठून लावू बापा नोकरी त्याले? एवढं 32 वर्षाचं पोरग होऊन गेलं, अजून एक पोरगी नाही सापडली त्याच्यासाठी. तुमच्या भाषेसाठी म्हणान तर पाय ना, माझ्या पोरासाठी. माझ्या भाषेसाठी नाही बापा, माझी भाषा इंजिनियर आहे म्हटलं, नोकरीवर आहे ती. मग तिला नोकरीवाला पोरगा नाही पाहिजे काय? काऊनची काकू, पहिले पोराला घराच्या बाहेर पाठवलं नाही? नाही पोरग बिघडलं असं होईल तसं होईल. नाही तर आता कोणतं सुधारलं आहे तुमचं पोरग? सारे तर शौक आहे त्याले. तुम्ही लपवता म्हणून काय झालं माहित नाही का गावातल्या लोकांना? हो ना बाई, काय करतो आता, ऐकतच नाही पोरग तर. आता झालं बरोबरीच, आता ऐकत नाही. लग्न करून द्या म्हणते. आता लग्न कुठून करून द्या, पोरीस नाही भेटून राहिल्या तर. जो तो म्हणते बापा नोकरीच पाहिजे, जो तो म्हणते नोकरीच पाहिजे, नोकरी पाहिजे म्हणते, शेती पाहिजे म्हणते. कुठून द्यावं आता सांग ना. अहो काकू बरोबर आहे पोरीवाल्याचं. काय चुकलं होतं पोरीच्या मायबापाचं? आणि पोरीचं काय चुकते सांग ना. आता लो तुम्ही म्हणून राहिले का नाही पोरी नाही देऊन राहिले, पोरी नाही देऊन राहिले. तुमच्या पोरीला कोण नाही देऊन दिलं तुम्ही कोणाला? आता चांगलाच पाहिलं तुम्ही. नाही नोकरी पाहिजे त्याले आणि शेती पाहिजे त्याच्या घरी. काऊन का तुमची पोरगी शिकली होती? मग लोकांच्या पोरी शिकल्या नाही काय? त्या काय घरीच बसल्या होत्या काय? अहो त्याच्या मागण्या किती वाढल्या पोरीवाल्याच्या. नोकरी पाहिजे, शेती पाहिजे, मायबापही नाही पाहिजे. एखादंच असलं तर बरं. मी ना मायबापाचं होईन का बाई ते पोरगं? बापा मायबाप असले तर कुठं चालले जाईन होते ते ना. काय पोराचं लग्न व्हायच्या पहिले काय मरून घ्याव का फाशी लावून घ्याव? का लग्न करायला लागते बापा पोराचं आता? तर चला मरून जा आता. आपल्या पोराला सुख झालं पाहिजे आणि सून चांगली राहिली पाहिजे म्हणून काय मरून जाईन का मग मायबाप? तुम्हीच सांगा आता, मरून जातील काय ते? मी तसंच म्हटलं बाई. तर मग ते पोरगी बाई टचटच बोलायला लागली. एका घरी गेलतो आम्ही पोरगी पाहाले, बापाच्या समोर पोरगीच बोले. मग मॅ म्हटलं नाही बाबा, काय कामाची गोष्ट अशी म्हटलं. आणि तेच पोरगी माझ्या पोराला पसंतही आली होती. मॅ म्हटलं हे तर म्हटलं माय केस लंबेच करते म्हटलं, चांगले जिपोटे लांबवते म्हटलं बाईवाले म्हटलं. मॅ नाहीच म्हटलं त्या पोरीले. ते पोट्ट माहीतचं तेव्हापासून मी करत होतो, मला पसंत होती, तुम्ही करून नाही दिली, असं नाही तसं नाही, आम्हालाच बोलते बाई. असंच पसंत नाही की तुमच्या पोराले? चांगलं पसंत येतच नाही काकू. ही पोरगी चांगली आहे पण तुमची भाषी संस्कारी आहे. पाय बरी बिचारी एवढ्या वेळची शब्दाने बोलून राहिली. खरंच मी तर म्हणतो पटत असन तर पाय ना हो बाई, पाय ना काय होते.
देऊन टाकले तर शेती करते म्हणून काय झालं माझं पोरगं शेतीला आहे ना 35 एकर शेती आहे ना माझ्या घरी. हा एकटंच पोरग आहे काही 2-4 आहे नाही. आणि आम्ही 2 जण. पोरगी तर चालली गेली तिच्या घरी. झालं आता कोण राहिलं. जुई चाल ना घरात तुला भूक लागली होती ना चल तुला जेवायला देतो. हो ताई येते. नाही भाषी मी माझ्या पोरासाठी करून राहिली हो बाई. असं म्हणजे तुम्ही घरातल्या घरातच जमून राहिल्या मग काय करता तर मी शिकवलं माझ्या भाषेला लहानपणापासून. किती वर्ष राहिली माझ्या घरी. मग इथून तिला आई नाही ना मग इथून इकडे तिकडे गेली तर मग तिच्या बापाला तिनं म्हटलं मला इंजिनियरच बनायचं आहे म्हणे. तर मग तिच्या बापाने तिला पाठवून दिलं तिकडे. आणि मग आता ते सोबतच आले 2 जण इकडे. माझ्या भाऊ तसा नाहीच म्हणे पण म्हटलं मग मी म्हणवलं त्याला बाई करून दे म्हटलं. हा सारखे होते म्हटलं 2 जण. स्वभाव मी काय म्हटलं तुला पोराचा आमचा म्हणून मग तो हो म्हटला मानला तो. तर म्हणून मग आता ते इकडे आली. आता करून दे बाई लग्न. हो बाई लग्न करून देतो तसं ठेवजा नका घरात. अगं कोर्टातून करून देतो. कुठं करत बसतं खटपट एवढाला पैसा खर्च करत बसा. माझ्या पोराला काही मान्य नाही बाई जास्त खर्च करणं. तर तो म्हणे आई म्हणे आपण कोर्टातूनच करू म्हणे. तर मग करा ना मी आता 2-4 दिवसात. मस्त जमवलं बाबा तुम्ही घरातल्या घरात. चला येतो मग आता. हो बाई या सुनीता बाई या. वर चालली घेऊन गेली तिला तिकडे. नाही तर तिनं सांगून दिलं असतं का आम्ही लग्न करून घेतलं आहे म्हणून. हा बोलली नाही म्हणून बरं झालं. तशी बोलत नाही पण ते नाही काय. आई पोरगी चांगली आहे चबरी नाही आहे म्हटलं बोलाले. हा शांत आहे. नाही तर पोरी म्हटलं चरक चरक करते. हा दुसऱ्या इकडून आणलेल्या म्हटलं चल लग्न केलेल्या तरी चुप राहते काही दिवस. पण ह्या चुप नसते राहत. पण पोरगी चांगली आहे तुला सून चांगली भेटली चांगली वाग तिच्या सोबत. हा कारण का सुनीले म्हटलं तडफड बोलण्यात अन शांत ठेवण्यात सासूचा साथ असते. चांगलं बनण्यात ना वाईट बनण्यात. तर तू तुझ्या सुनीला वाईट नको बनवू दे चांगलं बनवू दे. आम्ही आमच्याहून अनुभव सांगतो म्हटलं. कारण तिला कोणी नाहीये तुमच्याशिवाय. तुम्हीच मायबाप ना तुम्ही सासू सासरे तिचे. हो बाई मोहिनी खरंच आहे. बरोबर आहे का तुझं. मी आता चांगलीच वागतो तिच्यासोबत. कधीच तिला दुरावा नाही देणार. मायसारखंच प्रेम देतो तिले. हा बाई तेच म्हणतो. नाही तर मग बस अशी करणं तर तशी करतं. तिला आता नवीन आहे ते शहरातली पोरगी आहे. तिला काम करता येते नाही येत. नाहीतरी दोघांचं तू करूनच राहिली कनी. हा तर मग वाढूनच किती राहिली तुझ्या पोरगा आला असतं त्याचं केलं नसतं काही ते. मग ती एक पोरगीच वाढली कनी असं समजतो का तुझीच पोरगी होय. हा आमचं तर करूनच राहिली ना आता एवढ्या दिवसाची. मग आता असं समजतो का आपलीच पोरगी होय बा. लग्न व्हायचं आहे पोरीचं आहे आपल्या घरी. तर तू अशी करशील ना तर ते तुझ्या करता करता पायता पायता शिकवण म्हटलं आणि तुला करू लागत जाई नाही. हो बाई मोहिनी बरोबर बोलतो तू. असं वागण मी तर वाचते माझ्यासोबत चांगली वागण. हा हो आणि ह्या शेजारच्या पाजारच्या लोकांसोबत कधी जास्त नको हे करत जाऊ. लोक कसे राहते इकडे चांगले बोलते तिकडे चांगले बोलते. आणि त्या सुनीला इकडे तिकडे जास्त बसू नको देत जाऊ. अहो तेच नाही बसत. तू सांगते का ड्युटीवाली आहे. तिचं घरातलं करणं नोकरी नाही ते सुचते का तिले. काय काय करणार आहे बिचारी ते. हा तेच म्हणतो.